नमस्कार, जय श्रीराम. तर आज आम्हाला थोडंसं बाहेर काम होतं, तर म्हटलं सर्वात अगोदर आपण जायचं. आम्ही 10:30 वाजता निघालो घराच्या बाहेर. तर मार्केटमध्ये आणि बँकेमध्ये थोडंसं काम होतं. गेल्यानंतर तिथं थोडासा आम्हाला टाईमच लागला. आम्ही गेलो तिथं थोडासा म्हणजे बरेच वेळ, म्हणजे 1-1.5 तास आम्हाला कामच लागलं तिथं. मग तिथं बसल्या बसल्या आम्हाला म्हणजे भूक लागली होती. म्हटलं काहीतरी नाश्ता करून घ्यावा, म्हणून म्हटलं थोडंसं बाहेरून जावं. तर मग आम्ही बँकेतून निघालो आणि नाश्त्यासाठी चाललो होतो. गेल्यानंतर विचार केला काय खायचं, तर मग आम्ही बोलवलं मिसळपाव आणि मटकी भेळ अगोदर बोलवली, मग मिसळपाव बोलवलं. म्हटलं एवढी मोठी मटकी भेळ कोण खाणार, तर म्हटलं परी आणि आम्ही 3 घेत होतो. आमचा नाश्ता होत होता, पण तिथे गेल्यावर मग मिसळपावही घेतली आणि ते दोन्ही पण घेऊन मग पूर्ण फिनिश करायचंच होतं. थोडंसं आम्ही पार्सल बांधून घेतलं. घरी गेल्यानंतर खाल्लं. एवढं काही खायला जायचं नव्हतं, म्हणून थोडंफार खाल्लं आणि बाकीचं पार्सल बांधून घेतलं. परीच्या पप्पानं म्हणजे केलं काही ना काही नाश्ता केला. म्हणजे आम्हाला तसे पण आम्हाला 1:30 वाजलेच होते. विचार केलाच होता की आता घरी गेल्यानंतर काही करायचं काम नाही पडलं पाहिजे, असंच करावं लागणार, म्हणून आम्ही बाकीचं बांधून घेतलं. जवळ 1:30 वाजायला 5 मिनटं टाईम होते. परीच्या पप्पाच्या कंपनीत जायचं होतं त्यांना, तर त्यांची गाडी पण येणार होती. तर त्यासाठी आम्हाला लवकर निघायचं होतं. तर ती तुम्ही पण जाऊ शकता. मस्त छानपैकी आहे तिथं, खायचे सर्वच आयटम आहेत झटपट. आणि आजूबाजूला म्हणजे एका साईडला पेट्रोल पंप आहे, मेन रोड टच आहे. आणि मग म्हटलं चला आता जाऊ. मग आम्ही निघालो. तिथून जायच्या अगोदर म्हटलं थोडंसं परीच्या पप्पाला म्हटलं की थांबा, आपण काहीतरी घेऊन जाऊ. तर पार्सल आणून दिलं त्या दादांनी आणि पार्सल घरी. नंतर आम्ही निघून गेलो. थोडंसं काहीतरी घ्या म्हटलं, परीसाठी काहीतरी तुला खायला पाहिजे होतं, म्हणून ते दाण्याची चिक्की घेतली, शेंगदाण्याची चिक्की घेतली, ती घेतली थोडीशी, अर्धी तिने घेतली, अर्धी मी घेतली. आणि मग आम्ही निघालो आमच्या घरी. म्हणजे जाताना थोडंसं लेटच झालं होतं. तिथून निघालो थोडंसं, म्हणजे सर्व आपापल्या कामात व्यस्तच आहे. तुम्ही बघू शकता रोडनं जास्त काही ट्रॅफिक नाही आहे, बट आहे म्हणायची नाही म्हणायची. तरी आम्ही जुईजॉब आमची गाडी काढली आणि लगेच जाण्यासाठी निघालो. एवढ्या फास्टमध्ये काढली की बा आपल्या कंपनीत जायचं आहे, म्हणून परीच्या पप्पांना लगेच काढली. हे बाजूला परीच्या पप्पाची कंपनीची बसही होती, येऊन थांबली होती ती बाहेर. म्हणजे अजून आमचं 2 किलोमीटर आतमध्ये आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा टाईम लागणार होता. ते गाडी निघायच्या अगोदर आम्हाला तिथं पोचायचं होतं आमच्या रूमवर, म्हणजे यांचं जाणं झालं असतं. तर म्हणून थोडंसं फास्टमध्ये गाडी घेतली. परी तिच्या पप्पाच्या समोर बसली आणि मी आणि मागून बसली होती. तिच्या पप्पासमोर आणि मी मागे बसली, त्याच्यामुळे तिच्या पप्पाला परीच्यामुळे थोडासा प्रॉब्लेमच झाला की ती ऐकत नव्हती. तिला म्हटलं मागून येतं, तिच्या पप्पाच्या जास्त स्पीडने चालवल्या गेली असती, बट रोड खाली होता म्हणूनच आम्ही जास्त फास्टमध्ये घेतली. बघू शकता रोड कसा दिसतं एकदम. तर इथंच आमची रूम आहे, म्हणजे इथंच आमची रूम आहे. या साईडला एक स्कूल आहे मस्त लहान लेकरांचा, तिथं पण थोडीशी गर्दी असते आता शाळेच्या मुळे. आणि मग आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. बिल्डिंगजवळ उतरलो आणि मग गेलो तिथून. मग म्हटलं आता वरती जायचं, तर तिचे पप्पा म्हणत होते की मला जायला लेट होतं, म्हणून मी वरती जातो लगेच, तुम्ही दोघीजणी या. म्हणून तिचे पप्पा लगेच वर गेले. आणि परी म्हणत होती की मला घरात जायचं नाही आहे, मला बाहेरच जायचं आहे. तर म्हणून मग तिला समजून घातलं की बा आता जायचं नाही आहे, संध्याकाळी जाऊ म्हणून. तिला म्हटलं चल. तर ती पण ऐकायला तयार नव्हती. कसंही करून रेडी केला आणि गेलो. मग आम्ही सर्वात वरती राहत होतो, म्हणून त्यामुळे आम्हाला टाईम लागत होता. मग लगेच आम्ही लगेच नाही, अर्धा तास लागला आम्हाला जायला. आम्ही सर्वात वरती राहत होतो, त्यामुळे आता आल्यानंतर बघितलं तर घरात जसं तसं पसारा होता. आम्ही फक्त काहीच नव्हतं केलं, झोपून उठलो, चहा घेतला आणि झोपून ब्रश केला, चहा केला, आंघोळी वगैरे केलं आणि निघालो. आणि केल्यानंतर दरवाजा लावून घेऊन गेलो. आणि आल्यानंतर बघितलं तर एवढं मोठं काम हे पडून विचार पडला आता कधी काम करायचे. परी म्हणत होती की दरवाजा लावून घे, कारण की त्या उजेड येत होता, अंधारात तिला झोपायचं होतं. आल्याबरोबर ते झोपवते म्हणत होती, म्हणून तिला म्हटलं तू झोप, मी दरवाजा लावून घेतो. तिचे पप्पा म्हणत की मी कंपनीत जातो. तिचे पप्पा गेल्यानंतर मी तिला झोपू घातलं मस्त छानपैकी, थोडं मस्ती केली.
मग नीट झोपून राहिली. पसारा तर जसं तर तिच्या पप्पाला म्हटलं तुम्ही जा, ते गेले होते. मग चॅनल आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा.